हाय हॅलो एव्हरीवन. वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि मी ट्रेनर आहे क्वांट्सॅपमध्ये. सो आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आहे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटीज आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ क्वांट्सॅपचे जे काही टूल्स आहेत, प्रोप्रायटरी टूल्स आहेत. ओके. सो जनरली आपण ओपन इंटरेस्ट बघतो किंवा चेंज इन ओपन इंटरेस्ट बघतो त्या पर्टिक्युलर स्ट्राईकच्या आसपास. पण जर मी डेली जर बघायला गेलो तर प्रत्येक वेळी आपण हायेस्ट रेजिस्टन्स आणि हायेस्ट सपोर्ट बघून फायदा होत नाही. कारण कधी कधी जे शॉर्ट टर्म डिरेक्शन असतात ट्रेंड्समध्ये किंवा ज्या स्टॉक्समध्ये इंडेक्समध्ये ते आपल्याला फिगर आउट करायचे आहेत, राईट. ते कसे आपण आयडेंटिफाय करू शकतो ते आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. ओके. सो डेफिनेटली खूप मजा येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काही एक्झाम्पल्स पण घेणार आहोत ज्याच्यामध्ये हा डेटा पॉइंट आपण यूज केला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने एक रिझल्ट पण आला आहे. ओके. सो एक पहिला आपण कन्सेप्ट एक्सप्लेन करतो मी तुम्हाला काय आहे कन्सेप्ट. ओके. एक थोडं लॉजिक बेसिक्स पासून आपण जाऊया आणि त्यानुसार आपण ट्रेड बनवूया. ओके. सो जस्ट अलाउ मी अ फ्यू सेकंड्स. ओके. सो लेट सी. जर हा एक रेजिस्टन्स लेवल घेतली. ओके. अँड हा एक आहे माझा एक्झाम्पल सेट. ओके. नाव लेट सी. जर प्राइस जी आहे ती अशी मूव्ह करत 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 इथे आली आणि इथे ब्रेकआउटच्या आसपास आले. ओके. नाव आता आपल्याला इथे कोण पाहिजे? इफ जर प्राइस ब्रेकआउट देत असेल तर आपल्याला कोण पाहिजे इथे? पहिली गोष्ट म्हणजे कॉल रायटर्स एक्झिट, राईट. हे इथे ठेवतो मी जरा. कॉल रायटर्स एक्झिट. दुसरं कोण पाहिजे? एक तर पुट रायटिंग झाली पाहिजे, राईट. किंवा ऍटलिस्ट मला तिकडे कॉल बायर तरी पाहिजे, राईट. पहिला पर्स्पेक्टिव्ह मी कोणाचा घेणार? मी पहिला रायटरचा पर्स्पेक्टिव्ह घेणार की जेव्हा जर मला ब्रेकआउट मिळालं तर त्या ब्रेकआउटला ऍटलिस्ट कॉल रायटर्स एक्झिट झाले पाहिजे, किंवा मला पुट रायटिंग पाहिजे, किंवा कॉल बायर पाहिजे मला, राईट. इनफॅक्ट सेम लॉजिक आपण घेऊया आणि तेच लॉजिक सपोज जर मार्केट असं जे वरती जात होतं ते असं खाली यायला लागलं आणि इथे त्याने ब्रेकडाऊन दिलं किंवा इथे येऊन त्याने ब्रेकडाऊन दिलं. सो ब्रेकडाऊन जर सस्टेन करायचं असेल तर मला तिकडे कोण पाहिजे? रायटर्स एक्झिट झाले पाहिजे. दुसरं कोण पाहिजे? कॉल रायटर्स ऍड झाले पाहिजे, राईट. किंवा ऍटलिस्ट मला पुट बायर तरी पाहिजे त्या लेवलला, राईट. जर तिघांपैकी कोणी इकडे असेल तर डेफिनेटली एक मला चांगला मोमेंटम मिळू शकतो, राईट. इवन दो जर सपोज मी थोडं इथे डिटेलमध्ये आलो आणि जर सांगायचं म्हटलं, ओके. लेट्स सी, थोडं डिलीट करूया आपण. ओके. ओके. युजली आपण काय करतो, जर मी फ्युचरचं बिल्टअप बद्दल पण डिस्कस करायला आवडेल मला, की जेव्हा जेव्हा जर मी सपोज दोन गोष्टी इथे घेतल्या, ठीक आहे, एक घेतो मी प्राइस आणि दुसरं घेतो ओपन इंटरेस्ट. ओके. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातं तेव्हा तेव्हा काय होतं? लॉंग बिल्टअप आपण म्हणतो, राईट. मी फ्युचर्स बद्दल बोलते आपण इथे, फ्युचर्स. ओके. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाते त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके. सेकंड गोष्ट काय? जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतात त्याला काय म्हणतो? लॉंग अनवाइंडिंग, राईट. स्पेसिफिकली लॉंग अनवाइंडिंग काय असतं? एक सिम्पल वर्ड मध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर लॉंग अनवाइंडिंग इज सिमिलर लाईक की जर सपोज मी बायर आहे, ओके, सपोज 100ला मी कोणती गोष्ट बाय केली, ओके, आणि ती झाली उद्या जाऊन 150ला. ओके. त्यामुळे 100ला जेव्हा मी बाय करणार तेव्हा काय होणार? मी प्राइस वरती जाणार आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून काय होणार? ओपन इंटरेस्ट वरती जाणार. आता प्राइस 150 झाले तर ऍज अ बायर मला प्रॉफिट येतो, त्यामुळे काय करणार? मी प्रॉफिट बुक करणार. प्रॉफिट बुकिंगला काय होणार? प्राइस खाली आली, आली इथे, आणि जो पहिला जो इनिशियल कॉन्ट्रॅक्ट केलेला ना तो ओपन इंटरेस्ट कमी होणार. सो काय होणार? ओपन इंटरेस्ट पण ड्रॉप झाला, इथे आला ओपन इंटरेस्ट खाली. सो त्याला म्हणतो आपण लॉंग अनवाइंडिंग, ज्यात प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतात. ओके. सो लेट्स सी, ह्याला मी क्लिअर करते.
ओके, क्लियर है सर? लॉंग अनवाइंडिंगचा लॉंग अनवाइंडिंग इज सिमिलर लाईक अ प्रॉफिट, सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, नॉट सिमिलर सर प्रॉफिट बुकिंगच आपण म्हणतो. ओके, त्यानंतर जो कन्सेप्ट आहे तो आहे जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, किंवा हा आपण नंतर घेऊया प्राइस ओपन इंटरेस्टचा, त्याच्या आधी घेऊया शॉर्ट बिल्टअप. जेव्हा प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट बिल्टअप. दॅट मीन्स व्हॉट? की नवीन फ्रेश सेलिंग पोझिशन्स मार्केटमध्ये ऍड होत आहेत, फ्रेश सेलर्स मार्केटमध्ये ऍड होतात. ओके, आणि सेकंड लास्ट गोष्ट म्हणजे की जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जात, त्याला काय म्हणतो आपण? शॉर्ट कव्हरिंग. ओके, दॅट मीन्स व्हॉट? की बिकॉज ऑफ प्रॉफिट बुकिंग शॉर्ट वरती जातो आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण शॉर्ट कव्हरिंग म्हणतो. तो सिमिलर हा जो सगळा कन्सेप्ट आहे, हा सांगण्यामागचं लॉजिक एवढंच आहे की फ्युचरचं बिल्टअप आपण इझिली डिकोड करू शकतो विथ द हेल्प ऑफ प्राइस आणि ओपन इंटरेस्ट, राईट? बट ऑप्शन्सच्या बिल्टअप वर बघायला गेलं तर ऑप्शनचं बिल्टअप आपण इझिली डिकोड नाही करू शकत विथ द ओनली हेल्प ऑफ प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. का? त्याचं रिझन असं आहे की ऑप्शन मध्ये दोन टाईप असतात, एक असतं कॉल ऑप्शन आणि दुसरं असतं पुट ऑप्शन, राईट? सो कॉल ऑप्शन जेव्हा जेव्हा आपण बघतो ना, त्याच्यात पण ओवाय चेंज आणि प्राइस चेंज येणार, प्लस पुट ऑप्शन जेव्हा जेव्हा आपण त्याचा ओवाय चेंज आणि प्राइस चेंज येणार, आणि त्या लॉजिकवर आपण नाही डिकोड करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? व्हॉल्यूम आणि ओवाय या दोघांचं एक कॉम्बिनेशन घ्यावं लागतं. ओके, सो त्या बेसिसवर, सो जनरली एक शॉर्ट मध्ये सांगतो की ओवाय पीसीआर काय आहे आणि व्हॉल्यूम पीसीआर काय आहे. सो लेट्स सी, थोडा कॅरेक्टरिस्टिक्स पण आहे त्याच्या. ओके, आणि आपण त्यानुसारच बघूया काय आहे ते. ओके, ओके, नाव दोन गोष्टी येतात, दोन टाइप ऑफ पीसीआर युजली आपण मार्केटमध्ये बघतो. आणि जर तुम्ही कॉन्सेप्टला खूप आधीपासून पाहत असाल व्हिडिओज किंवा माझ्या काही पीसीआर वरती व्हिडिओज पाहिले असेल तर डेफिनेटली पीसीआर बद्दल तुम्हाला थोडंफार माहिती असेल. सो देर आर टू टाइप ऑफ पीसीआर. वन इज युजली ओआय पीसीआर. ओके, आणि सेकंड वन इज व्हॉल्यूम पीसीआर. ओके, सो ओवाय व्हॉल्यूम पीसीआर मध्ये ना एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक येते, जी असते मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, मीन रिव्हर्टिंग म्हणजे काय? असं लेट्स सी, मीन रिव्हर्ट तुम्हाला असं दिसेल कधी. ओके, दॅट मीन्स तुम्ही बघा इथे एक टॉप बनवतोय, पुन्हा मार्केट जो आहे मीन कडे येतोय, पुन्हा इथे बॉटम क्रिएट करते, पुन्हा मार्केट मीन येते, राईट? सो पीसीआर मध्ये जी आहे ना ती मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक असते. एक टॉप बनवणार, पुन्हा मीन कडे येणार, पुन्हा बॉटम क्रिएट करणार, पुन्हा मीन कडे येणार. ओके, सो पीसीआर हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. जर तुम्ही नोटबुक किंवा काही हे कॅरी केलं असेल तर डेफिनेटली हे लिहून घ्या. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे ओआय पीसीआर आणि व्हॉल्यूम पीसीआर मध्ये ना एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते ती असते मीन रिव्हर्टिंग. आणि जो ओआय पीसीआर असतो ना तो पॉझिटिव्हली कोरिलेटेड असतो फ्युचर प्राइस सोबत, तो पॉझिटिव्हली कोरिलेशन मध्ये असतो फ्युचर प्राइस सोबत. दॅट मीन्स व्हॉट? की जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते. ओके, ही आहे ओआय पीसीआर ची कॅरेक्टरिस्टिक. सेकंड काय आहे? व्हॉल्यूम पीसीआर. सो व्हॉल्यूम पीसीआर काय आहे? व्हॉल्यूम पीसीआर जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, वाढण्याचे चान्सेस असतात. ओके, आणि इनफॅक्ट वाढते पण. दिस आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पीसीआर, ओवाय आणि व्हॉल्यूम पीसीआर. सो ज्याला कोणाला माहिती असेल तर डेफिनेटली हा जो व्हिडिओ आहे तो हेल्पफुलच आहे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. पण आता अगेन हे सगळं समजवण्याचं लॉजिक काय? राईट, लॉजिक काय? व्हॉट इज द लॉजिक? लॉजिक हे आहे की हे आपण मॉनिटर करतो स्पेसिफिकली पोझिशनल ट्रेडिंगला, पण तोच जर मी त्याला डिकम्पोज केलं छोट्या छोट्या लेवलला आणि जर मी तो इंट्राडे समोर आणला तर तुमच्या डेफिनेटली खूप चांगला रिझल्ट मिळेल, राईट? सो आपण जो डेटा पॉइंट बघणार आहोत ना त्या डेटा पॉइंट मध्ये आपण काय चेंज करणार आहोत की ओवाय चेंज आणि प्राइस चेंज ऑफ कॉल अँड पुट.
ओके, कॉलचा ओआय चेंज बघणार आहोत, पुटचा ओआय चेंज बघणार आहोत, आणि टोटल व्हॉल्यूम मधलं ओआय पीसीआर आणि व्हॉल्यूम पीसीआर ह्या गोष्टी कव्हर करणार आहोत. सो डेफिनेटली जी मी पहिली कन्सेप्ट तुम्हाला दाखवली की जेव्हा मार्केटमध्ये ब्रेकआउट झाला तर तिकडे कॉल रायटर्स आहेत का, कॉल बायर आहेत का, किंवा पुट रायटर्स ऍड होतात का, हे आपण कसं डिकोड करू शकतो. तर ही सगळी कन्सेप्ट होती जी आता आपण बघितली. ओके, वन बिकॉज ऑफ द चेंज इन प्राइस, सेकंड इज द व्हॉल्यूम अँड ओआय. ओके, सो लेट्स सी थोडं आपण डिस्कस करूया या डेटा पॉइंट बद्दल. सो त्यासाठी मी कॉन्सेप्टची स्क्रीन तुम्हाला शेअर करतो. ओके, सो कॉन्सेप्ट ओपन करतो तर पहिला मेन स्क्रीन तुमच्या समोर ही अशी येणार. ओके, आपल्याला काय करायचं, आपल्याला ट्रॅकवर, ओके एक शोध, ओके आपल्याला ट्रॅकवर इथे आलात तर बॉटला तुम्हाला ऑप्शन बिल्टअप यावर क्लिक करायचं. ओके, सो ऑप्शन बिल्टअपवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार ना तेव्हा काही डेटा पण असा समोर येणार तुमच्या. लेट इट बी लोड. ओके, सो व्हॉट्सअपची जेव्हा स्क्रीन तुमच्या समोर येणार तेव्हा तुम्हाला काय करायचं, ट्रॅकवर यायचं, ट्रॅकवर, आणि इथे येऊन ऑप्शन्स बिल्टअप वर तुम्हाला यायचं. ओके, सो ऑप्शन्स बिल्टअप काय आहे, इट्स अ सिम्पल लाईक, ओके सो ऑप्शन्स बिल्टअप काय आहे, इट इज सिम्पल लाईक की जे आता आपण पाहिलं, हे बघा, कॉल आणि ओआय चेंज आणि प्राइस चेंज घेतोय, पुट ओआय चेंज आणि प्राइस चेंज घेतोय इथे, राईट. त्यानंतर बघा टोटल व्हॉल्यूम मध्ये ओआय पीसीआर आणि व्हॉल्यूम पीसीआर हे कॅल्क्युलेट करून तुम्ही लास्टला बघू शकता की तुम्हाला रीडिंग प्रोव्हाइड करते, राईट. सो हे जे रीडिंग आहे ना हे मेन आहे आपल्यासाठी. ओके, सो हा जस्ट एक तुम्हाला फिगर आउट करायला सांगितलं की आपण जे रीडिंग प्रोव्हाइड करते हे कोणत्या बेसिसवर देतोय. सो सिम्पल आहे, टॉपला जर तुम्ही ते बघलात निफ्टी आहे, तुम्हाला पाहिजे तो काय स्टॉक आहे किंवा इंडेक्स आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर ज्या ट्रेडेबल एक्सपायरीज आहेत त्या तुम्हाला इथे दिसून येतील, ज्या एक्सपायरीज आपण ट्रेड बनवू शकतो. ओके, त्यानंतर कोणती स्ट्राईक जी आहे ना ती तुम्हाला इथे मिळेल, कोणत्या स्ट्राईकवर आपण ट्रेड्स बनवू शकतो. ओके, सो बघा एक सिंपल लॉजिक आहे की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये मोमेंटम येत असते ना, किंवा एक मी कंपॅरिझन बघितलं स्पेसिफिकली की लेट्स सी मी एटीएम, आयटीएम आणि ओटीएम स्ट्राईकचे जर मी कंपॅरिझन केलं, रिॲक्ट कोणतं जास्त सर्वात स्ट्राईक करते, ती सर्वात जास्त स्ट्राईक करते ती एटीएम स्ट्राईक रिॲक्ट करते. का एटीएम स्ट्राईक रिॲक्ट करते, कारण एटीएम स्ट्राईक जी आहे ना ती अनसर्टन स्ट्राईक असते, ती कधी पण आउट ऑफ द मनी होऊ शकते, कधी पण इन द मनी. सो त्यामध्ये एक अनसर्टन स्ट्राईक असते, त्याच्यामुळे त्याच्यावर जी रिॲक्ट होत असतात, जे मुवमेंटम असतं ते जास्त ऍज कम्पेअर ओटीएम आणि आयटीएम स्ट्राईक्स, राईट. सो जेव्हा जेव्हा आपल्याला चार्टमध्ये, टेक्निकल चार्टमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दिसेल तेव्हा तेव्हा हा टूल ओपन करा आणि चेक करा की ब्रेकआउटच्या नंतरचा जो रिफ्रेश असेल, नंतरचा रिफ्रेश, त्याच्या आधीचा आपल्याला काय बघायचं. ब्रेकआउटच्या नंतरचा जो रिफ्रेश असेल तो आपला एक पॉझिटिव्ह कन्फर्मेशन असेल टू गो अहेड विथ दी ट्रेड. ओके, काही एक्झाम्पल्स घेऊया सो आपल्याला त्या गोष्टी समजतील. ओके, सो लेट्स सी, मी अनालाइज वर आलो आणि चार्ट ओपन करूया आपण. ओके, एक इंडेक्सचं घेऊया आणि एखाद्या स्टॉकचा आपण एक्झाम्पल घेऊया, सो त्या गोष्टी आपल्याला डेफिनेटली समजतील. सो आता जर मी बँक निफ्टीला जेव्हा मी रेकॉर्ड करतो, इट्स 14 तारीखचा मोमेंटम जर मी बघायचं म्हटलं कुठे कॅप्चर करू शकतो का. ओके, सो लेट्स सी अगेन, शेअर, सॉरी एकच मिनिट द्या, स्क्रीन शेअर करतोय. ओके, परफेक्ट. सो जर मी 14 तारखेचा डेटा पण बोलला तर इथे बघा, सिम्पली इथे कुठेतरी मार्केट ओपन या लेवल आणि इथे एक कन्सॉलिडेशन या लेवलला, राईट. सो आय मार्क द लेवल हिअर, मी इकडे लेवल मार्क करतो कन्सॉलिडेशनचं. ओके, आणि तुम्ही बघताय की जर प्रॉपर जर तुम्ही पाहिलात ना इथे, तर कुठेतरी इकडे मला ब्रेकआउट मध्ये जर टेक्निकली इफ आय सी, इथे मला कुठेतरी ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी दिसते, राईट, राईट. तेव्हा ब्रेकआउट बघा,
किंवा जर मी सपोज हा जर एक्सपिरियन्स मी सपोज हा जरी घेतला तर इनफॅक्ट हा जरी घेतला तरी एक ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी अराउंड 1241च्या आसपास. ओके. तेव्हा एटीएम काय चालू होता 22,283. सो एटीएम स्ट्राईक येणार 22,300च्या आसपास एटीएम स्ट्राईक येणार. बरोबर, राईट. सो लेट सी ऑप्शन बिल्टअप वर 22,300 ला 12,41 ला काय दाखवते. ओके. सो मी 22,300 इथे करतो सिलेक्ट आणि 12,41 होता ना, किती होतं 41. ओके, लेट्स सी 12,41. ओके. 12,41 नंतर जो रिफ्रेश झालाय तो काय झालाय, तो झालाय पुट रायटिंगचा 12,42ला, राईट. त्यामुळे इथे काय दिसतंय मला, इथे यू कॅन सी पुट रायटिंग दिसते. 12,42ला काय दाखवते, पुट रायटिंग. पुट रायटिंग इज अ बुलिश कन्फर्मेशन. येस, राईट. त्यानंतर मार्केट वरती गेलंय. येस, गेलंय. इव्हन जर तुम्ही बघितलं थोडं मला इथे पण क्वेश्चन विचारले जातील की सर इथे पुढे तर पुट बाईंग आलंय, राईट. इथे पण पुट बाईंग आलंय, पण विचार करा की वेटेज कोणाचा जास्त असणार, रायटरचा जास्त असणार की पुट बायचा जास्त असणार. येस, इथे पुट बाईंग आलंय, पण आपल्याला काय ट्रॅक करायचंय, ब्रेकआउट नंतर काय झालंय. ब्रेकआउट नंतरचा जो रिफ्रेश आहे ना तो काय सांगते, तो कन्सिडर आहे. जर तुम्ही स्टॅटिक घेऊन जर आता डेफिनेटली खूप चांगला रिझल्ट येणार. एकदा आपण बँक निफ्टीवर पण ट्राय करूया की बँक निफ्टीमध्ये कुठे मोमेंटम आहे का विथ द हेल्प ऑफ दिस टूल. आणि एखाद दोन स्टॉक्स पण बघूया. सो आपल्याला त्या गोष्टी समजतील पण आणि त्या हिशोबात आपण ट्रेड्स पण बनवू शकतो. ओके. सो इन स्टार्टिंग कुठेतरी बँक निफ्टी एक पूर्ण कन्सॉलिडेट एक स्ट्रॉंग प्रिंटर नाही आहे. ओके. सो लेट्स सी. ठीक आहे, जर मी 13 मी आपल्याला प्रिव्हियस त्या सेम डेचा डेटा बघतो, प्रिव्हियस डेटा नाही बघते ना. लेट्स सी रिलायन्स वगैरे कोणता मोमेंटम आहे की ब्रेकआउट. परफेक्ट, रिलायन्स आपण बघू शकतो. रिलायन्स हा तुम्हाला कन्सॉलिडेशन झोन दिसेल, राईट, अराउंड दिस लेवल. सॉरी, थोडा ह्याला वरती आणतो. ओके. आणि खाली एक जर मी सपोर्ट इथे मार्क केला तर हा एक तुमचा सपोर्ट झोन आहे. बरोबर. त्यानंतर ह्याला थोडं इथे ओके. इथे बघा तुम्हाला ब्रेकआउट मिळाला 12,54ला ब्रेकआउट मिळाला आहे. एटीएम काय होतं 2,840च्या आसपास, राईट. ओके. सो लेट सी 12,54ला बघूया काय मोमेंटम आहे रिलायन्स मध्ये. 2,840 सिलेक्ट झालं आहे आणि जी मंथली एक्सपायरी आहे ती आपली इथे बाय डिफॉल्ट येणार. ओके. 12,54. सो 12,54च होता ना, किती होता, येस 12,54. 12,54चा जो रिफ्रेश आहे काय दिसतंय, कॉल रायटर्स एक्झिट. कॉल रायटर्स एक्झिट इज अगेन्स्ट अ बुलिश कन्फर्मेशन अगेन, राईट, राईट. सो लेट्स सी मी 12,54ला नाही पण ऍटलीस्ट जर मला 12,54ला जर कन्फर्मेशन मिळते मी नेक्स्ट कॅन्डल किंवा दुसऱ्या मिनिटाला जरी ट्रेड बनवतो इकडे इथून येते, विच इज फाईन ना. 18-20 पॉईंटचा जो मोमेंटम आहे जो आपल्या रिलायन्स मध्ये इंट्राडे स्कॅल्प करता येते 12,56 to 14,6, राईट. डेफिनेटली खूप चांगली मोमेंटम आहे, राईट. कोणता अजून एखादा स्टॉक घेऊया, एखादा लिक्विड HDFC घेऊया, एखादा बँकिंग स्टॉक घेऊया. ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी बघायची HDFC मध्ये तर नाही. हा कालचाच डेटा आहे. ICICI किंवा कोटक एखादा घेऊया. ठीक आहे, बँकिंग स्टॉक मध्ये कुठेतरी मुवमेंट. अदानी पोर्ट्स. ओके, ठीक, फाईन. इथे तुम्हाला मिळेल. अगेन आय सी द कन्सॉलिडेशन हियर अराउंड दिस लेवल. ठीक आहे. ब्रेकआउट टेक्निकली झालं, सपोज मी इथला जरी ब्रेकआउट पकडतो 11-19ला ब्रेकआउटचा अपॉर्च्युनिटी आहे आणि 1317 करंट मागे 1320 आपण घेऊया एटीएम. ओके. 11-19 अदानी पोर्ट्स 1210 1310.
20. ओके, सॉरी, दानी पोर्ट्स, सॉरी दानी पोर्ट्स 1320. कधीचा मोमेंटम होता? 11-19. 11-19. लेट्स सी 11-19 ला काय झालं. ओके, 11-19 नंतर जो रिफ्रेश झालाय तो झालाय 11-21 ला. काय दाखवतोय? पुट रायटिंग. अगेन पुट रायटिंग इज अ बुलिश कन्फर्मेशन, राईट? सो 11-19 नंतर 11-21 ला जरी मी एंट्री बनवते, 11-21 ला कुठेतरी इथे एंट्री बनते, राईट? इथे 22 ला त्याला एंट्री, तर इथपर्यंत तरी मोमेंटम 25 पॉईंटचा मोमेंटम आहे, राईट? विच इज अ व्हेरी गुड थिंग, राईट? सो जर कोणते तुमचे फेवरेट स्टॉक्स आहेत ज्यात तुम्हाला ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी, ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल ना, तर तुम्ही हा डेटा पण युज करू शकता. डेफिनेटली खूप चांगला रिझल्ट येतो याच्याने, राईट? फक्त आपल्याला काय करायचं? प्राइस ऍक्शन. जर तुम्ही प्राइस ऍक्शन बरोबर करताय ना, प्राइस ऍक्शन तुम्हाला जर समजत असेल ना प्रॉपर, तर डेफिनेटली हा जो टूल आहे तो खूप चांगला आउटपुट देईल तुम्हाला. आणि लॉजिक सोपं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं? 2 टॅबची गरज आहे फक्त इथे. एक चार्टवाला टॅब येणार, एक नॉर्मल जो टूल आपण ओपन केलाय त्याचा एक टॅब येणार, आणि राईट हँड साईडला नॉर्मल चार्टचा एक टॅब येणार. त्या दोघांना जर तुम्ही पेअर केला तर डेफिनेटली खूप चांगला रिझल्ट आहेच, राईट? राईट? ओके, सो आजची जी व्हिडिओ होती स्पेसिफिकली ह्यासाठीच होती की ऑप्शन्स बिल्टअप जो हा टूल आहे त्यासोबत आपण कसं ट्रेड्स बनवू शकतो. ओके, आणि युजली ह्याला तुम्ही एक स्पेसिफिकली 20-25 एक जर टाइम फ्रेम बघितला तर 5-10-15-25 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पण तुम्ही ह्याला यूज करू शकता, राईट? मॅक्झिमम जर इंट्राडे करता तर सजेस्टेड आय सजेस्ट यू गो विथ 3 मिनिट्स. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम सोबत जा. मॅक्स टू मॅक्स गेलं तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जा, कारण हा रिअल टाइम डेटा पॉइंट आहे, राईट? सो रिअल टाइमवर जेवढा आपण यूज करू शकतो तेवढा डेफिनेटली त्याचा चांगला रिझल्ट येईल, राईट? चला यूज करा, चेक करा, आणि काही क्वेरीज असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये विचारा, आणि नक्की आपण त्या क्वेरीज सॉल्व्ह करू. आणि टीम आपली आहे तर सपोर्ट टीमवर पण तुम्ही रेज करू शकता त्या क्वेरीज. ओके, किंवा तुम्ही टाईप करा की क्वेरीज फॉर प्रसन्न सर, किंवा प्रसन्न टाकला तरीही चालेल, काही हरकत नाही. सो डेफिनेटली ती रीच क्वेरी माझ्यापर्यंत येत, तर आपण त्या गोष्टीवर आपण डिस्कस करू आणि नक्की ती सॉल्व्ह करू. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम.